आपण मराठी पत्रकार आहोत, ते मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला वंदन करून आजच्या आपण या कार्यक्रमाची सुरुवात झाली असं मी जाहीर करतो. आज आपण एकत्र येण्याचं कारण म्हणजे अपघाती विमा वितरण, आणि यासाठी काहीतरी करायचं असेल तर कुणीतरी पुढे यावं लागतं, त्याशिवाय काहीच होत नाही. आणि म्हणून या उपक्रमात ज्यांनी हिरिरीनं सहभाग घेतला, सक्रिय सहभाग घेतला, फॉलोअप घेतला, असे आपले व्हॉइस ऑफ मीडियाचे मुख्य कोर कमिटीतले पदाधिकारी ज्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाची स्थापना केली, असे आपले पहिले जिल्हाध्यक्ष आदरणीय गोरक्षनाथ मदने सर. त्यानंतर राज्य विंगवरती जे पदाधिकारी आहेत ते आपले अमोल मतकर सर, जे पूर्वीचे आपले सचिव होते. त्यासोबतच महिला जिल्हाध्यक्ष आदरणीय कुलकर्णी मॅडम, इकडे डार्क केटल जी संस्था आहे तिचे वरिष्ठ पदाधिकारी आणि त्यांची ही संपूर्ण टीम, इकडे SBI लाईव्हच्या वतीनं जे आज आपल्याला उत्तम मार्गदर्शन करणार आहे ते आदरणीय कांदळकर सर, आपले व्हॉइस ऑफ मीडियाचे शहराध्यक्ष महेश पगारे, तालुकाध्यक्ष बाबा कडू, त्यासोबत सचिव सचिन जंत्रे, जिल्हा उपाध्यक्ष आपले कार्याध्यक्ष गोरक्षनाथ नेहे, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब काळे. आणि व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना काय आहे तर याबद्दल माझ्यानंतर मदने सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, मतकर सर मार्गदर्शन करणार आहेत. व्हॉइस ऑफ मीडियाची सुरुवात जेव्हा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात झाली तेव्हा आम्ही 4-5 लोकांनीच हे सगळं सुरू केलं होतं. त्यात सगळ्यात मोठा वाटा हा मदने सरांचा होता की ज्यांच्यामुळे आपण सगळेजण या संगमनेर टीम मध्ये आहोत. इव्हन जिल्ह्याची बांधणी त्यांनी केली. आणि जेव्हा ते वरिष्ठ पातळीवरती गेले त्यानंतर त्यांनी ही जबाबदारी सर्वांमध्ये माझ्याकडे सोपवली. आणि मग आम्ही ठरवलं की आपण आता काहीतरी करू, काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आपण इतरांसाठी भरपूर पळतो, मात्र आपण आपल्याकडे लक्ष देत नाही. आपलं कुटुंबही वाऱ्यावरच असतं, कारण घरी गेल्यानंतर त्यांचेच आपल्याला बोलणे फार खावे लागतात. हे म्हणजे आताच्या काळात असेल तर ते म्हणजे आहे आरोग्य, अपघात. तर या विषयासंदर्भात आमच्या डोक्यात कल्पना आली की आपण आपल्या सगळ्या पत्रकारांना अपघाती विमा संरक्षण कवच देऊ शकतो. आणि म्हणून मदने सरांनी, मतकर सरांनी जी डार्क केटल संस्था आहे, सबरेट संस्था मुंबई, त्यांचे पदाधिकारी इथे आले होते. नितीन कोकणे जे आपले सदस्य आहेत त्यांनी आपला समन्वय साधून त्या सगळ्यांची मीटिंग करून दिली आणि त्या माध्यमातून आम्ही हा प्रपोजल त्यांच्याकडे मांडला. तर जवळपास आपले शहर आणि तालुक्यातले 35 सभासद आहेत, त्यांच्यासाठी हा विमा त्यांनी देण्याचं मंजूर केलं. विमा जरी 450 रुपयांचा असला त्याचा लाभ 5 लाखांचा आहे, अपघाती विमा. त्यासोबतच माझ्या माहितीप्रमाणे की आपण जर गंभीर आजारावरती हॉस्पिटलाइज झालो तर ते 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत ते आपल्याला हॉस्पिटलसाठी मदत करतात, असा तो विषय आहे. नुसता 450 रुपयाचा विमा हा विषय नाहीये, तर पुन्हा अकाउंट उघडण्यासाठी जसं नितीन कोकणेंनी सांगितलं की 200 रुपयांचा अतिरिक्त खर्च आहे. आणि जेव्हा तो विषय पुन्हा समोर आला, काय होतं, कोणतीही सामाजिक संस्था असते, त्यांचं ऑडिट असतं, त्यांचे परमिशन्स असतात, त्यांचे निर्णय असतात. आणि पुन्हा त्यात ते आपण सुरुवातीला जो मांडला तो विम्याचा विषय मांडला, नंतर अकाउंटचा विषय आल्यामुळे ते पुन्हा फॉलोअप घ्यावा लागला. परंतु त्यांनी आपल्या फॉलोअपला आणि आपल्या मागणीला मान देत ते 200 रुपये देखील मंजूर केले. आज 35 सदस्य गुणिले तुम्ही 700 रुपये जरी विचार केला तर ती अमाऊंट काही कमी होत नाही. म्हणून त्यांनी आपल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या या सदस्यांसाठी, पत्रकार बांधवांसाठी आरोग्य विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जी काही मदत आपल्याला केलेली आहे ही अतिशय मोलाची आहे. आणि त्यांच्यामुळे आपण हा लाभ आज सगळ्या सदस्यांना देऊ शकलोय.